नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र गोवा सीमेवर गाडी अडवणूक. पक्ष उभा करण्यास अक्कल लागते, फोडण्यास नाही, शरद पवारांचा फडणवीसांना टोला. बियाणींचा मर्डर कोणी केला, आव्हाडांचा धनंजय मुंडेंना इशारा. आणि चिन्ह ट्रम्पेट, मात्र तुतारीच्या नावे सातारच्या माणमध्ये मतमागणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल औसा दौऱ्यावर होते. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केल्याचं समोर आलं होतं. दरम्यान आज उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. ठाकरे गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना महाराष्ट्र गोवा सीमेवर इन्सुली चेकपोस्टवर उद्धव ठाकरे यांच्या गाडीची पुन्हा तपासणी करण्यात आली. ठाकरे गोवा विमानतळावर उतरून कारने सिंधुदुर्ग मध्ये प्रवेश करत असताना इन्सुली चेकपोस्टवर त्यांची कार अडवली. यावेळी त्यांची गाडी ज्या अधिकाऱ्याने अडवली ते अधिकारी काही वेळातच गायब झाल्याची माहिती समोर आली. यावेळी उद्धव ठाकरे संतापल्याचं पाहायला मिळालंय. धनंजय मुंडे यांनी नाशिकच्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असा आरोप केला होता. यावर जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार करताना डॉक्टर बियाणी यांचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असशील तर उत्तर देशील असं म्हणत मुंडेंवर हल्लाबोल केलाय. कोणताही पक्ष उभा करण्यासाठी अक्कल लागते, पण तो फोडण्यासाठी काहीच अक्कल लागत नाही, असा तिखट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. 2019च्या विधानसभा निकालानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी सरकार आणण्यासाठी गौतम अदानींच्या घरी अमित शहा, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीला मी देखील उपस्थित होतो, असा दावा अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधी सोहळ्याआधी घडलेल्या घटनांबाबत केला. त्यावर शरद पवारांनी एका मुलाखतीत भाष्य केलंय. भाजपा राष्ट्रवादी सरकार स्थापन झालं का? जर असं काही केलं असतं तर सरकार बघायला मिळालं असतं. प्रत्यक्ष असं काही राज्य स्थापन केलं का? मग नसताना असे प्रश्न काढायचे कशाला, असं सांगत अमित शहा आणि गौतम अदानी यांच्यासोबत भेटीवरही पवारांनी खुलासा केलाय. गेल्या वेळी बरोबरीत सुटलेला सामना आणि लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रभाव काँग्रेस कायम ठेवणार की भाजप नव्या दमाने मुसंडी मारणार, हा विधानसभा निवडणुकीतील औत्सुक्याचा विषय. भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. यात कोण वरचढ ठरतो हे निकालातूनच स्पष्ट होईल. ब्रह्मपुरी आणि चिमूर मध्ये थेट लढतीचे चित्र आहे. राजुऱ्यात स्पष्टपणे तिरंगी तर चंद्रपूर मध्ये थेट लढतीत भाजप बंडखोरींची एंट्री आणि बल्लारपुरात काँग्रेस बंडखोरांमुळे लढतींना किंचित तिरंगी स्वरूप धारण केलंय. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करतेय. जालना शहरातील मोती तलावात एका 32 वर्षीय महिलेसह 8 ते 9 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावातून एका महिलेसह 9 वर्षीय मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. मयत महिला आणि मुलाची ओळख पटलेली नसून या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यामधील माण मतदारसंघांमध्ये स्वराज्य सेना पक्षाचे उमेदवार सत्यवान ओंबासे यांनी ट्रम्पेट चिन्ह असताना तुतारी असा शब्दप्रयोग करून मत मागत असल्याचं निदर्शनास आलंय. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल प्रचार रथ पोलिसांच्या ताब्यात दिलाय. मान खटाव मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक प्रचंड ईर्षेची बनली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडून प्रभाकर घारगे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचं चिन्ह आहे तुतारी. मात्र या ठिकाणचे उमेदवार सत्यवान विजय ओंबासे हे ट्रम्पेट असा शब्द प्रयोग न करता ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा शब्द प्रयोग करून मत मागून मतदारांची दिशाभूल करतायत. सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सनुसार किंवा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या ठिकाणी ट्रम्पेट म्हणूनच मत मागायचं आहे. मात्र ते ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा ऑडिओ क्लिप मधून प्रचार करतायत, तशा प्रकारचे बॅनर लावतायत आणि मतदारांची दिशाभूल करतायत. आणि आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवलंय, याबाबत आम्ही प्रशासनाला कळवलंय, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. त्यामुळं आम्ही तातडीनं याबाबत थेट कारवाई व्हावी आणि आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल व्हावून संबंधित उमेदवारावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. आपण लढू, आपण झगडू, आपण महाराजांचे मावळे आहोत. सगळं व्यवस्थित होईल. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालकत्व मी स्वीकारलं असून आज मी अनेक कुटुंबांना सांभाळतोय असं म्हणत आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे प्रचारादरम्यान धाराशिव मध्ये भाऊक झाल्याचं पाहायला मिळालंय. त्यांची अवस्था काय तुम्हाला माहित नाही अजून. त्या कुटुंबाची माहिती घ्या. वाऱ्यावर कुटुंब पडलेले वास्तव आहे. 100-125 कुटुंबाला जपण्याचं पालकत्व मी घेतलंय. माझ्या जीवात जीव असेपर्यंत त्या माझ्या मुलामुलीच्या अक्षता पडेपर्यंत मी माझ्या स्वतःपर्यंत त्यांना दुरावा देणार. ह्याचा विचार करा थोडा. डोक्याचं पाऊल नका उचलू. हात जोडून विनंती करू. अत्यंत वाईट अवस्था आहे आपल्या समाजाची. आत्महत्या नका करू. आपण झगडू. आपण महाराजांचे मावळे आहोत. लक्षात घ्या. आपल्या नसा नसात रक्तात महाराज आहे. मग आत्महत्या करून शरण जायचं की महाराजांनी नाही शिकवलं आपल्याला. महाराजावरती वेळ आली नव्हती का? आलेली होती. आली होती का नव्हती? आज किल्ले मोगलांच्या ताब्यात दिले, त्या ठिकाणी समझोता केला, माघारी घेतली. पण नंतर ज्यावेळेस सोडी घेतली त्यावेळेस स्वराज्याची निर्मिती केली. हे का विसरता? म्हणून आजच्या ह्या माध्यमातून माझ्या मराठा समाजाच्या एवढंच कळकळीचं आवाहन करतो. आत्महत्या करायचं नाही. आपल्या लेकरा बाळावरती अन्याय करायचा तुम्हाला काही अधिकार नाही. आपल्या आई बापांच्या स्वप्नाचा चुराडा करायचा तुम्हाला काही अधिकार नाही. आणि म्हणून कळकळीचं विनंती आजच्या ह्या माध्यमातून करतोय. आत्महत्या करू नका. आपल्या प्रारब्धात असेल ते घडत. आपण काही गोष्टी मिळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मिळवणारच, पण संयमानं. एवढंच आज तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून आव्हान करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग.
नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरात हुबेहूब नक्कल करत बोगस निवडणूक तपासणी पथकाने एका व्यापाऱ्याच्या 25,50,000च्या रोकडवर डल्ला मारलाय. पुणे बंगलोर महामार्गावर दरम्यान असणाऱ्या तावडे हॉटेल उड्डाणपूल नजीक ही घटना घडली असून या प्रकरणी शाहूपुरी येथील व्यापारी सुभाष हारणे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे पोलीस आणि शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून पोलिसांच्या 5 पथकाकडून संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. आमदार महेश शिंदे हे विश्वासघाती असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपकाराची जाणीव ठेवली नाही. आम्ही जनतेच्या कल्याणासाठी आम्ही काम करणारे आहोत. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचं कोरेगावच्या माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी जाहीर केलंय. जालन्याच्या परतूर तालुक्यातील तळणी गावात मराठा आंदोलकांनी भाजपा नेते राहुल लोणीकर यांना बबनराव लोणीकरांच्या विधानाबाबत जाब विचारला. राहुल लोणीकर यांची प्रचार बैठक सुरू असताना मराठा आंदोलकांनी जाब विचारल्याने लोणीकर संतापल्याचं पाहायला मिळालंय. तुम्ही जे पत्र प्रसारित केलं 2 दिवसांपूर्वी तुमच्या पाठिंब्याच्या शशिकांत शिंदेंना, परंतु ते पत्र खोटं आहे, चुकीचं आहे, त्याचा अपयोग नरेटिव्ह वेगळ्या पद्धतीने नरेटिव्ह घेतात, तुम्ही ते प्रचार करतात महेश शिंदे समर्थक, काय सांगाल? मी पत्र असं लिहिलेलं आहे की महेश शिंदे का नकोत. एकतर त्यांना उपकाराची जाणीव नाही, ते कृतज्ञ माणूस आहे. उद्धव ठाकरेंचा जसा विश्वासघात केला तसं माझा आणि माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या जनतेचा विश्वासघात केला. त्यांना काही जाणीव नाही कोणी काय आपल्यासाठी केलेलं. आणि शशिकांत शिंदेच्या वरती आमचा विश्वास आहे, आमच्या पक्षावरती आमचा विश्वास आहे. आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब. नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील C60 हे विशेष पथक सज्ज झालंय. एकीकडे प्रभावी नक्षल विरोधी मोहीम, दुसरीकडे आत्मसमर्पण. यामुळे नक्षल चळवळीला एकामागून एक धक्के बसतायत. मात्र निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नक्षल्यांच्या प्रत्येक हालचालीवर अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.